नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत एक खूप मोठी अपडेट जिल्हा परिषद जे आहे मित्रांनो अहमदनगर यांची आलेली आहे. ती अपडेट काय आज आपण बघणार आहे. बघू शकता तुम्ही इथं दिनांक 7/10/2024 रोजीची ही जे परिपत्रक आहे मित्रांनो, तर ते आपण सर्व यामध्ये बघणार आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा मित्रांनो, दिनांक 7/10/2024 हे परिपत्रक आहे. जिल्हा परिषद अहमदनगर, प्रति अध्यक्ष सचिव, खाजगी सर्व शैक्षणिक संस्था, पवित्र पोर्टल लागू असणाऱ्या. बघा जिल्हा परिषद अहमदनगर. तर यांनी बघा महाराष्ट्र राज्याचं जे परिपत्रक आलं होतं बघा मित्रांनो, एक 13/9/2024 रोजी. तर सेम तसंच हे परिपत्रक आहे आणि शासन निर्णय क्रमांक 10/9/2024 म्हणजे ह्या 2 दिवशी जे परिपत्रक आलेले होते मित्रांनो, 10/9/2024 आणि 13/9/2024 रोजी. तर सेम परिपत्रक आहे मित्रांनो, त्यामध्ये वेगळं काय नाही. पण एका म्हणजे जिल्हा परिषदने काढल्यामुळे आता जिल्हा परिषद स्तरावर आता ह्या गोष्टीची कारवाई सुरू आहे मित्रांनो. तर ते मित्रांनो की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार शिक्षक पद भरतीबाबतची कारवाई करायची आहे. बघा मित्रांनो, ही खूप आशादायक गोष्ट आहे, कारण की जिल्हा परिषद कडून हे परिपत्रक झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा वगैरे व्हॅकन्सी येणार आहे मित्रांनो, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेले मित्रांनो, जे आहे की अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे, तर ते पदे जे रिक्त राहिलेले हे या दुसऱ्या टप्प्यात ते भरल्या जाणार आहेत मित्रांनो. त्यानुसार हे मित्रांनो शासन निर्णय 10/11/2022च्या तरतुदीनुसार जाहिरात येणार आहेत पोर्टलवर. तर त्यासाठी यांनी सांगितलेलं आहे की बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे, गट व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती ठेवायची आहे. महाराष्ट्र राज्यातील तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मराठा आरक्षण 2024ला जे 26 फेब्रुवारी 2024पासून लागू करण्यात आलेलं आहे, त्यानुसार सुद्धा SC-BC सुद्धा याच्यामध्ये आरक्षण विचारात घेऊनच पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यायची, कारवाई करायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघू शकता, पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिराती सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशनाप्रमाणे कार्यवाही करावी. बघा, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर अशोक कडूस. आणि त्याच्यामध्ये बघा परत हे बघा 13/9/2024चं परिपत्रक होतं. हे होतं महाराष्ट्र शासनाचं, बघू शकता तुम्ही. ओके, किती तारखेचं होतं मित्रांनो हे परिपत्रक? 13/9/2024चं. सेम त्याच्यामध्ये यांनी सेम हीच गोष्ट दिलेली होती मित्रांनो, पवित्र पोर्टलबाबत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत करायची कार्यवाही. आणि त्याच्यामध्ये दिलेलं होतं बघा मित्रांनो, याच्यामध्ये की 10% जागा होत्या मित्रांनो, राखून ठेवण्यात आलेल्या होत्या बिंदू नामावलीनुसार. ओके, तर त्या 10% जागा आहेत मित्रांनो की शासनाच्या याच्यानुसार त्याची शहानिशा करून त्या पण या जागा भरल्या जाणार आणि अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या त्या जागा बघा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बघा 10/11 तेच त्यामध्ये परत त्यांनी तेच सांगितलेलं आहे की 10/11/2022च्या GR नुसारच पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार आहे मित्रांनो आणि त्यानुसार दुसरा टप्पा पार पडणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे त्याच्यामध्ये परत मराठा आरक्षणाविषयी पण सांगण्यात आलेलं होतं. हे होतं महाराष्ट्र शासनाचं. शिक्षण आयुक्त बघू शकता तुम्ही, सुरेश मांढरे साहेब यांच्याकडून यांच्या सही शिक्क्यानुसार हे होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे 13/9चं परिपत्रक होतं मित्रांनो, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं हे परिपत्रक होतं. आणि 13/9 आणि 10/9च्या जी परिपत्रक आले होते त्यानुसार हे पद भरतीबाबत परिपत्रक होतं. आणि सेम 7/10/2024 रोजी हे परिपत्रक मित्रांनो आता जिल्हा परिषद अहमदनगर यांनी जारी केलेलं आहे. आणि या गोष्टीचा फायदा काय मित्रांनो की बघा 14 ऑक्टोबरला, 13 किंवा 14 ऑक्टोबर, कारण की 12 तारखेचा बघा, 12 तारखेचं जे आहे मित्रांनो हा दसरा आहे 12 तारखेचा. आणि दसऱ्याला जवळपास सर्वच जाती धर्माचं असं झालेलं आहे, सर्वच जाती धर्माचे आपले आणि सर्वच पक्षाचे आपले दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे 12 तारखेला दसरा मेळावा झाल्यानंतर 13 तारखेचा रविवार आहे आणि 13 तारखेचा रविवार झाल्यानंतर 14 तारखेला 14 ऑक्टोबरला 100% आचारसंहिता लागणार मित्रांनो. 14 ऑक्टोबरला तत्पूर्वी आपल्याकडे 7 दिवस आहेत.
7 म्हणजे 6 दिवस पकडून चाला मित्रांनो. आजचा सोमवार गेला, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवस आणि 13 तारीख किंवा 14 तारीखपर्यंत म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होईपर्यंत 7 दिवस आपल्याकडे वेळ आहे. या 7 दिवसामध्ये एक खुशखबरी आपल्याला मिळू शकते, ती म्हणजे दुसऱ्या टप्प्याविषयी की किती जागा आहेत वगैरे. कमीत कमी त्यांनी जाहिराती तरी द्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा टप्पा जो आहे आचारसंहितेमध्ये अडकणार नाही. पण जर त्यांनी जाहिराती दिल्या नाही 14 ऑक्टोबरच्या पूर्वी किंवा आचारसंहितेच्या पूर्वी, तर मात्र दुसरा टप्पा जो आहे हा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकू शकतो, कारण की जाहिराती त्यामध्ये येणार नाही आहेत. कारण की जाहिरात अगोदर दिली तर भरती प्रक्रियेला काही प्रॉब्लेम येत नसतो मित्रांनो, पण नंतर एकदा आचारसंहिता लागल्यानंतर त्यांना जाहिराती देता येणार नाही, आणि जाहिराती दिल्या नाही तर 1-2 महिने ही भरती प्रक्रिया परत लांबेल, म्हणजे डिसेंबरपर्यंतही लांबेल. आणि आता पेशन्स खूप संपत आलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पडेल एवढीच अपेक्षा आहे. तरी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.